आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते. आठवणींच्या हिंदोळ्यावर गतकालातील स्मृती आपल्या समोर घेऊन येणारा हा कार्यक्रम 60, 50, 40 वर्षापूर्वी अमेरिकेत पहिलं पाऊल टाकल्यानंतरचे अनुभव आणि या मातीत रुळतानाचे विशेष अनुभव ऐकायला तुम्हाला आता मिळणार आहे. आधीच्या पिढीला जुन्या दिवसाची आठवण करून देणारा आणि नवीन पिढीला खास प्रोत्साहित करणारा असा हा कार्यक्रम. साता समुद्रा पलीकडे या नव्या अनोख्या देशात यायचं, सगळंच नवीन, भाषा नवीन, खिशात पैसेही थोडेसेच, सगळ्या वस्तूही मिळत नसत. 4-5 जणांमध्ये एखाद्याकडे कार असायची आणि ग्रोसरी स्टोअर सुद्धा खूप लांब असायची. इंटरनेट, मोबाईल आपल्या हाताच्या काळ, कल्पनेच्या सुद्धा कोसो मैल दूर होती. सर्व व्यवहार पत्रानेच होत असत. तेव्हा त्यांनी केलेली ही धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमात फक्त अग्रणींचाच सहभाग आहे. शिवाय त्यांचे जुने जुने फोटोही बघायला खूप मजा येईल. तेव्हा जाऊया आता 40, 50, 60 वर्षामागे आठवणींच्या हिंदोळ्यावर. रुपाली, ओव्हर टू यू.
माइंडफुल मेडिटेशनचा विषय निघाला की पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे डॉक्टर अनघा बर्वे. या स्वतः पदव्युत्तर सायकोलॉजीमध्ये त्यांचं उच्च शिक्षण आहे, त्यांची डॉक्टरेट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता BMM उत्तरंगसाठी देखील ते 55+ जो त्यांचा ग्रुप आहे उत्तरंगचा आपल्या, त्याच्यासाठी त्या कार्यरत आहेत या मेडिटेशनच्याच प्रोसेसमध्ये किंवा या मेडिटेशन शिकवण्यामध्ये. तर त्यांचा प्रवास इकडे कसा झाला, त्यांनी जो पदवी त्यांनी जी मिळवली आहे आपल्या मानसशास्त्राची, त्याचा उपयोग त्यांनी इथे कसा केला, त्या इथे कशा आल्या, त्यांचा प्रवास कसा होता किंवा आतापर्यंत त्यांचे काय वेगवेगळे अनुभव आहेत, ते सगळं आपण आता त्यांच्या शब्दातून ऐकूया. नमस्कार मंडळी. प्रथम मी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केल्याबद्दल MKM उत्तरंगचे आभार मानते. अमेरिकेत ज्या म्हणजे अनुभव 35 वर्षापूर्वी आले अशा खूप गोष्टी कष्ट करून मी मिळवल्या होत्या आणि त्या सगळ्या सोडून पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची माझी तयारी नव्हती. पण आनंदचं कामाचं प्रेशर त्याला इतकं होतं, लाचलुचपत, लेबर स्ट्राईक. तो म्हणाला ह्याच्यामुळे मला हार्ट अटॅक येईल आणि त्याचे वडीलसुद्धा 60त हार्ट अटॅक येऊन गेले होते. तेव्हा हे खरं वाटलं मला आणि मग ठरवलं आपण इथे येऊया. आता इथे आल्यावर प्रथम आम्ही जिथे चेवीचेस एरियात आलो तिथे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या फॅमिलीज भेटल्या. त्यांची मुलं आमच्या मुलांच्या एवढीच होती, त्यामुळे त्यांची मैत्री झाली. मुलांची मैत्री झाली ती अजूनपर्यंत टिकून आहे. त्याबद्दल त्यांचे खरंच मला आय फील ग्रॅटिट्यूड फॉर दॅट. नंतर मी पुढे भाषा समजून घ्यावी म्हणून कम्युनिटी कॉलेजमध्ये गेले. तर ती लोकं सगळी स्ट्रगल करणारी होती. त्यांना वाटलं ही पण बाई आपल्यासारखी स्ट्रगल करते, म्हणून त्यांनी अगदी प्रेमाने मला त्यांच्यात सामावून घेतलं. हा दुसरा सुखद अनुभव होता. पण नंतरचे काही अनुभव लक्षात ठेवण्यासारखे आहेत. कारण GWमध्ये मी सायकोलॉजी शिकवायला गेले तर तिथे एक सेन्स ऑफ एंटायटलमेंट म्हणजे काय हा अनुभव आला. ज्युईश हॉलिडेच्या दिवशी शिकवलं. दुसऱ्या दिवशी त्या मुली म्हणाल्या तुम्ही त्या आमच्या हॉलिडेला शिकवू शकत नाही, हा आमचा हक्क आहे, हे तुम्ही विचारू शकत नाही. तो एक धक्काच बसला की एक कल्चर समजून घेतलं पाहिजे, इथले लॉस समजून घेतले पाहिजेत. पुढे मी ठरलं MSW करायचं आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीला गेले, कारण काळ्या लोकांचं कल्चर समजून घ्यायचं होतं. तिथे ही मास्टर्स लेवलला आलेल्या लोकांची पहिलीच पिढी होती आणि त्यांच्या जे आयुष्याचे भयंकर अनुभव होते ते मला तिथे समजले आणि त्यामधून बरंच आयुष्य अमेरिकेतलं समजलं आणि पुढे याचा मला DC गव्हर्नमेंटमध्ये काम करताना खूप उपयोग झाला. आता तिथली एक मजेदार आठवण सांगते. एक यंग सुंदर मुलगी होती. तिने तिथल्या ITच्या डिरेक्टरला अगदी फशी पडलं हेच म्हणावं. तर त्याची मुलं होती, बायको, सगळं छान होतं. तिच्या फशी पडला आणि एक दिवशी ती मला म्हणाली मी प्रेग्नंट आहे. माझं पहिलं व्हाय नाव, कारण तिचा एक नवरा होता पहिला. आणि तर रागवली. मला कुजबूज ऐकायला लागली, ही समजते काय काय व्हॅल्यू आहेत. मग तिला म्हटलं अगं तुला आनंद झाला का? ती म्हणे हो, आता हा कुठे जाईल, मी खूप आनंदात शांत आहे. म्हटलं असं आहे ना, मग कॉंग्रॅच्युलेशन्स. लक्षात आलं की व्हॉट एव्हर इज युअर व्हॅल्यू सिस्टीम, होल्ड इट लाईटली. कारण दुसऱ्यांच्या इतर व्हॅल्यू सिस्टीम असू शकतात आणि ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यानंतर मी DC गव्हर्नमेंटमधले काही 1-2 अनुभव सांगते. तर तिथे एकच तर एक म्हणजे एक छान बाई होती. तिला तर मी फ्रंटलाईन वर्कर होते. तिला मी खूप मदत करायची. नुकतीच तिला मूल झालं होतं. म्हणायची डॉक्टर बर्वे आय एम हंग्री. मला वाटायचं कोळी बाळंटीण आहे, सारखं फूड आणून द्यायचे तिला. मग लक्षात आलं ही एकटी कसं खाते, तर तिचे मग सगळे तिचं मित्र येऊन खातात. त्या मुलाला आम्हाला HIV पॉझिटिव्ह म्हणून काढून घ्यायला लागलं. कोर्टात मी साक्ष दिली. ही बाई तिथेच होती. सगळं ऐकलं, मूल तिच्यामधून काढून घेतलं गेलं. मी काढलं हे तिला माहिती होतं, तरी माझ्या गळ्यात पाहून रडली.
डॉक्टर बर्वे, माय चाइल्ड इज टेकन अवे फ्रॉम मी. लक्षात आलं, परिस्थितीला शरण येऊन वाईट सवयी लागलेली ही माणसं आहेत, पण आतून खूप खूप प्रेमळ आहेत. खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. नंतर मी डिपार्टमेंट ऑफ मेंटल हेल्थमध्ये गेले. तर तिथे 1-2 महिने काम केल्यावर तिथले डिरेक्टर म्हणाले, तू पेरेंट्स ग्रुप कंडक्ट कर. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघून म्हणाली, अगं माझ्या लक्षात आलं आहे की आमचे पेरेंट्स आमच्यापेक्षा तुझ्यावरच जास्त विश्वास ठेवतात. त्यावेळेला वाटलं छान, आता मला अमेरिका आणि इथलं आयुष्य थोडंसं कळलं. त्याच्यानंतर मी थेरपी प्रॅक्टिस केली. सगळ्याचा मला खूप अनुभवाचा उपयोग झाला आणि लोकांच्या मी उपयोगी पडले, याचा मला त्याचा खूप आनंद पण आहे. आता पुढे रिटायर झाले, पण सध्या मेडिटेशन आपल्या लोकांना देते आणि त्याच्यामध्ये पण मला खूप आनंद मिळतो आहे. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की अमेरिका खूप मोहमयी आहे आणि सुखमय पण आहे. नमस्ते, थँक्यू. आशा गोरे या मूळच्या पुण्याच्या. 1969 साली लग्नानंतर त्या अमेरिकेत प्रथम सॅन फ्रान्सिस्को या गावात आल्या. तिथे 15 वर्षे राहून नंतर पेनसिल्व्हेनियामध्ये 8 वर्षे, आता सध्या त्यांचं मेरीलँडमध्ये वास्तव्य आहे गेल्या 30 वर्षांपासून. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी कम्प्युटरमध्ये बरीच वर्षे नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मॉन्टगोमरी काउंटीचा बोन बिल्डर हा प्रोग्राम शिकून सिनियर सिटीजनसाठी गेली 12 वर्षे त्या त्यांचे क्लासेस कंडक्ट करतात. त्यांचे छंद गायन, वाचन, प्रवास आणि स्वयंपाकाचे विविध प्रयोग करून पाहणे. तर आता ऐकूया त्यांची गोष्ट त्यांच्या शब्दात. एकोणीसशे 69 साली जूनच्या अखेरीला लग्नानंतर 2 महिन्यांनी आम्ही भारत सोडलं आणि युरोप मार्गे अमेरिकेतही प्रवास करत 8 आठवड्यांचा प्रवास संपवून आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला पदार्पण केलं. सॅन फ्रान्सिस्कोला ते पूर्वी राहत होते, त्यामुळे त्यांचा तिथे जम बसला होता. बरीच मराठी मंडळी होती आणि त्या काळी भारतातून सगळा इंटेलेक्च्युअल फ्लक्स सगळा इकडे अमेरिकेत येत होता, कारण अमेरिकेतलं इमिग्रेशन नुकतंच ओपन झालेलं होतं. त्यामुळे बरेच मराठी मंडळी सॅन फ्रान्सिस्कोच्या आसपास बर्कलीच्या कॅम्पसवरती असायची आणि काही त्यातले लग्न होऊन सेटल झालेले होते, काही बरेचसे विद्यार्थी म्हणून पण होते. त्यामुळे मराठी लोक तिथे असल्यामुळे मला काही फारसं त्या दृष्टीने जड नाही झालं. आणि त्यांच्याच एका बॅचलर मित्राच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही राहायला लागलो. त्याच्या आधी आणखीन 2 मित्र होतेच. तर असे 5-6 जण आम्ही एका अपार्टमेंटमध्ये 3 बेडरूमच्या आणि 1 बाथरूम असा सगळं शेअर करायचो. तेव्हा ग्रोसरी स्वस्त होती. ग्रोसरी सगळ्यांची साधारण $15-20 व्हायची आणि गॅस तर इतका स्वस्त होता की क्वार्टरला 1 गॅलन गॅस मिळायचा. तर अशा दृष्टीने आसपास प्रवास करायला वगैरे पण म्हणजे काही असं जड नाही वाटायचं. सगळे लोक तसे रिलॅक्स आणि फ्री होते. स्ट्रेस नव्हता फारसा. तर स्ट्रेस म्हणजे आम्हाला शून्यातून सुरुवात करायची होती. जॉब त्यांनी बघायला 3-4 आठवड्यांनी मग त्यांना जॉब मिळाला आणि मग आम्ही आमचं स्वतःचं अपार्टमेंट एका बेडरूमचं त्यांच्याच या इतर बॅचलर लोकांच्या जवळच होतं, तर तिथे घेतलं आणि मग तिथे आमचा ऑफिशियल संसार सुरू झाला. आणि तिथे मग ते बर्कलीत असल्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोला कामाला बसनी जायचे आणि मी घरी होते, तर मला काही त्यांनी गाडी शिकवायचा प्रयत्न नाही केला कधी. आणि त्यांना तिथे गाडी नेता यायची नाही, कारण पार्किंग वगैरे प्रॉब्लेम होतं सगळं. तर मी अशी स्वतः चालत एक्सप्लोअर करायची आणि असेच मला सेरॅमिकचे क्लासेस आणि
ड्रायव्हिंगच्या क्लासेसमध्ये वगैरे लोक भेटत गेले. तर आणि मला तिथे नोकरी पण मिळाली. तर साधारण बर्कलीत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये पार्ट टाईमच होता जॉब तो. फंडिंग जेवढं होतं त्याप्रमाणे. तर तसं मला मिनिमम वेजचा होता जॉब मात्र. तर त्याच्यात मी $3.5 तेव्हा मिळायचे. पण सगळी स्वस्ताही होती त्यामुळे तो ठीक वाटला. आणि मला तिथे फोन उचलायचे, नंतर झेरॉक्सिंग करायचं आणि थोडंसं जर्मन ट्रान्सलेशन करायचं, असं काहीतरी होतं ते. तर ते संपल्यानंतर मग वर्ष जवळजवळ झालं. मग वर्षानंतर ग्रीन कार्ड होल्डर्सना सरळ त्यांना ज्युनियर कॉलेजमध्ये फ्री ॲडमिशन होती. आणि ऑफकोर्स अमेरिकन लोकांना तर होतीच होती. शिक्षण अगदी स्वस्त होतं. तर मोफत असल्यामुळे मग मी पण घेतली होती ॲडमिशन. आणि ज्युनियर कॉलेज लेनी म्हणून जवळ होतं. तर त्याच्यात मी पॉलिटिकल सायन्स, जर्मन आणि लॅटिन असं होतं. पॉलिटिकल सायन्स कंपल्सरी होता. आणि तो 1969चा वेळ म्हणजे व्हिएतनाम वॉर अगदी बूमला, म्हणजे लोक सैनिक परत येत होते. पॉलिटिकली इट वॉज व्हेरी चार्ज पिरियड. हिप्पी मूवमेंट, ड्रग ट्रॅफिकिंग, एड्स वगैरे हे सॅन फ्रान्सिस्कोला किती बूमिंग चालू होतं. रस्त्यात मला कधी कधी विचारायचे लोक, तुझ्याकडे ड्रग्ज आहेत का वगैरे. असं गमतीशीर होतं. आपले मोठे कलाकार रविशंकर, निखिल बॅनर्जी, अल्लार खा वगैरे हे जे सतत कॉन्सर्ट व्हायचे. आणि बरेचसे अमेरिकन लोक ते यायचे त्याला. सबंध ऑडिटोरियम्स फुल असायची. खूप पॉप्युलर होतं भारतीय संगीत. हे सगळं रविशंकरनी केलं होतं. अल्लार खाननी जी शाळा सुरू केली सॅन रेफेलची, त्यामुळे सगळीकडे भारतीय वातावरण अगदी हळूहळू होतं. पण ॲट द सेम टाईम सगळ्यांनाच माहिती होतं असं नाही. तर काही काही लोक विचारायची की तिथे मला विचारलेलं आहे की साप जातात ना आणि तू हत्तीवरून जातेस का वगैरे. मग माझं हायस्कूलमध्ये त्यांनी बोलवलं होतं की भाषण द्यायला भारताबद्दल. आणि मग माझं पण ते चांगलं, मग पुढच्या वर्षी परत ये वगैरे असं चांगली एक्सचेंज होत होती. माझ्या काही अमेरिकन मैत्रिणी झाल्या. सुझन, जुडी तर इंडियन मुलाशी, त्यांनी गुजराती मुलाशी लग्न केलेलं होतं. त्यामुळे मी तिला स्वयंपाक शिकवायची आणि गाणं शिकवायची. मग ती मला एका मैत्रिणीने सोईंगचं ते पॅटर्नवरून कसं करायचं वगैरे अशी खूप एक्सचेंज व्हायची. तर मला अगदी छान वाटायचं. अगदी लहानपणी माझी सुप्त इच्छा होती, मी एक गाणं नाच असं शिकलेले होते की हे पावन पश्चिम पवना जगाला जाऊन सांगणारे सांगणारे सांगना आमचे पवित्र आचार विचार. आणि मग ते सगळं करता आलं मला इथे. त्यामुळे मजा यायची. बरं झालं ह्या निमित्ताने हे मला सांगता आलं. मला अजूनही पुष्कळ सांगायला आहे. पुन्हा कधीतरी भेटू. निलिमा कुलकर्णी उत्तरंगाला परिचित आहेतच. मागच्या वर्षी अध्यात्म आणि सत्संग हा त्यांचा कार्यक्रम उत्तरंगच्या मंचावर दर महिन्यात होत असे. यावर्षी कविता वाचन आणि कथाकथन या दोन्ही कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग होता. व्यवसायाने त्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात असल्या तरी वेदांत आणि लिखाण तसेच समाजातील अब्यूज स्त्रियांना सहाय्य करणं हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अमेरिकेत येऊन 43 वर्षे झाली. त्या सुरुवातीच्या काळातील एका छोट्या खेड्यातील अनुभव त्या आता सांगणार आहेत. नमस्कार. मला अमेरिकेत येऊन 43 वर्ष झाले.
तो काळ असा होता की तेव्हा कम्प्युटरमध्ये तेव्हा कम्प्युटर सुद्धा घरोघरी यायचे होते. आमच्या घरी भारतामध्ये टीव्ही पण नव्हता. माझं लग्न झालं आणि लगेच माझा नवरा रवी जॉर्जियात किंग्सलंडला आला. ते गाव कुठे शोधण्यासाठी इथे येण्यापूर्वी माझ्या वडिलांनी एक भला मोठा ॲटलास म्हणजे कागदावरचा मॅप आणला. पण खूप शोधूनही नकाशात ते गाव सापडलंच नाही. आता गुगल जिंदाबाद असतं. रवीनंतर 8 महिन्यांनी मी आले. एकदम इमिग्रेशन आणि एअरपोर्टवर ग्रीन कार्डचा शिक्का असे आम्ही आलो. किंग्सलंड हे फ्लोरिडाच्या सीमेवरचं जॉर्जियामधलं छोटंसं गाव. किंग्सलंडला येताना जॉर्जियाच्या सीमेवर पाटी होती, वेलकम टू जॉर्जिया, लँड ऑफ ॲडव्हेंचर. आणि खरंच जे गाव नकाशातही सापडलं नाही तिथे आणि ज्या माणसाला जेमतेम 8 दिवस पाहिलं होतं अशा माणसाबरोबर घरापासून हजारो मैल दूर एकटं इथे येण्याचं माझं एक प्रकारचं धाडसच होतं, नाही का? ऋणानुबंधांच्या गाठीवर विश्वास ठेवून आपण चालत असतो. आम्ही आमच्या बिढारी म्हणजे मोटेलमध्ये आलो. तिथल्या मालकीनबाई दार उघडून द्यायला स्वतः आल्या. स्वाईप की वगैरे काही नाही. वेलकम होम त्या म्हणाल्या. आणि मला ते अगदी मुली तू आलीस आपल्या घरी असं ते वेलकम वाटलं. पण रवीने आधीच बजावलं होतं, ती मोठी आहे म्हणून तिच्या पाया पडायला वगैरे जाऊ नका बरं का. त्या वेलकम होमने आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. त्यावेळी भारतात फोन करायचं म्हटलं ना तरी फोनला दर मिनिटाला $4 पडायचे. त्यामुळे ते परवडण्यासारखं नव्हतं. फोन नाही, व्हॉट्सअप, कम्प्युटर तर नाहीच नाही. फक्त पत्र हीच आमची लाईफलाईन होती. आता एक्सचेंज झालेले एरोग्राम हे आम्ही वापरत होतो. पत्र लिहायचं, ते 15 दिवसांनी भारतात पोचणार आणि तिथून मग कोणीतरी कधीतरी उत्तर देणार, म्हणजे 1.5 महिन्यांनी उत्तर येणार. वाट पाहणं म्हणजे काय हे त्यावेळी कळायचं. असो, तर ही लूबाई मला अतिशय आवडली. मोटेलची मालकीण पण तोरा नाही. बाथरूम धुण्यापासून सगळं ती करायची. ट्रक सारखी मोठी गाडी चालवायची. मी तिला विचारलं, कपडे कुठे धू? तर ती म्हटली, सॉरी, आमच्या गावात लॉन्ड्री मॅट नाही. असं करू, उद्या मी माझ्या मुलाला सोडायला सेंट मेरीजला जाईन, तेव्हा तुला घेऊन जाईन. आणि खरोखरच कपडे धुवायला आम्ही 20 मैल कारने गेलो. मला खूप गंमत वाटली. म्हटलं बाथरूम मध्ये नळ आहे, एक बादली विकत आणली की झालं असतं, ही माझी विचारसरणी. पण इथे इथल्या पद्धतीने राहायचं अशी माझ्या नवऱ्याची सक्त ताकीद होती. म्हणून 20 मैलावरून कपडे धुवून आणले. या गावाने पाहिलेला पहिला परदेशी म्हणजे माझा नवरा. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो की बहुतेक सर्वजण आम्हाला ओळखायचे. रस्त्याच्या बाजूला ओक वृक्षाच्या दाटीत लपलेली छोटी छोटी 2 मजली घरं. अमेरिका म्हणजे हायरायझर ही माझी कल्पना या गावाने चक्क जमिनीला लावली. गावात कमालीची शांतता. मोटेलच्या मागच्या बाजूला पेपर कंपनीच्या मालकीचं राखीव जंगल होतं. तिथून दिवसातून 3दा मालगाडी जायची. गाडीची शिट्टी वाजली की मला भारताच्या आठवणींनी भरून यायचं. पत्र लिहिणं हा एकच विरंगुळा होता. त्यांच्या पोस्टात अनेक वर्ष पडून राहिलेले एरोग्राम मी 15 दिवसात संपवले. माझ्यासाठी त्याला ऑर्डर करावे लागले आणि ते येईपर्यंत पुन्हा माझं पत्र बंद. नवे एरोग्राम आलेत का हे मी रोज जाऊन विचारायची. असा 1 महिना गेला. विचारून मी कंटाळले. एक दिवस गेलेच नाही पोस्टात. तर नेमकं त्याच दिवशी पोस्टमास्टरचा निरोप आला, एरोग्राम्स आले आहेत, घेऊन जा म्हणून. अशा पर्सनल ट्रीटमेंटची मजा त्यानंतर कुठल्याच गावात आली नाही. दक्षिणेतले लोक आमच्या वऱ्हाडी लोकांसारखं हेल काढून बोलतात. मला वाटतं जीवनातला संथपणा माणसाच्या बोलण्यात उतरत असावा. इथल्या बायकांना माझ्याबद्दल खूप कुतूहल होतं. कुंकू, बांगड्या, साडी आणि विशेषतः माझ्या टोरिंग्स बद्दल. जोडवी हा खास आकर्षणाचा विषय होता. त्यांची आपापसात मात्र बरीच गटबाजी होती. चर्चप्रमाणे त्यांचे गट ठरणार. तेव्हा एकीने मला विचारलं, तू कोणत्या चर्चला जातेस? मी म्हटलं, मी चर्चमध्ये जात नाही, मी हिंदू आहे. तर सगळ्या चकित झाल्या आणि मग गलिवरला विचारावे तसे हिंदू बद्दल प्रश्न विचारून त्यांनी मला भांडवून सोडलं. ख्रिश्चन आणि ज्युडिझम या व्यतिरिक्त धर्म अस्तित्वात आहे याची त्यांना कल्पना नव्हती. माझी माहिती त्या उत्सुकतेने ऐकायच्या आणि तेवढ्याच कौतुकाने स्वतःबद्दल सांगायच्या. आमची लवकरच मैत्री झाली.
एक दिवस लूने मला विचारलं, रेस्टॉरंटमधला वेट्रेसचा बेटीचा नवरा आजारी आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करायला चर्चमध्ये येशील? मी लगेच हो म्हटलं. तिचा नवरा पेपर मिलमध्ये काम करायचा. तेव्हा मिलचे काही कामगार आणि मॅनेजर तिथे आले होते. मॅनेजर पुढे आले. त्यांनी सांगितलं, मी आपल्या कंपनीच्या कायद्यात थोडासा बदल केला आहे. जर कोणाला आपली सुट्टी दान करायची असेल तर ते आजारी व्यक्तीला देऊ शकतात. थोड्या शांततेनंतर तिथे असणाऱ्या प्रत्येकाने आपली वर्षातून एकदाच मिळणारी वेकेशन त्यातले काही दिवस बेटीच्या नवऱ्याला डोनेट केले. म्हणजे पुढचे काही महिने त्यांची सोय होणार होती. इथे वेकेशन किती मोलाचं असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणखीही फंड उभा केला गेला. एक दोघांनी तिच्या मुलांची काळजी घ्यायचं ठरवलं. सगळा गाव स्वतःची बेटी असल्यासारखा बेटीच्या पाठीशी उभा राहिला. एकूण वातावरणात मी भारावून गेले. हे माणुसकीला जागणं मला खूप आवडलं. जॉर्जियात उगवणाऱ्या भुईमुगासारखी आत दडलेली ही मनाची श्रीमंती पाहिली की वाटतं हे खरोखरच राज्य आहे. खऱ्या अर्थाने ही किंग्स लँड आहे, लँड ऑफ किंग्स. बायकांनी परदेशी प्रवास एकटीने करायचा ही थोडीशी संकल्पना साधारण 1960 मधल्या काळामध्ये म्हणजे अगदी काय म्हणतो ना, डॅशिंग एखादी व्यक्ती असल्याशिवाय एखादी बाई हे करू शकत नव्हती त्या काळात. कारण तेव्हाचा थोडासा काळ वेगळा होता. त्यावेळेसच्या आपल्या म्हणजे सामाजिक बंधनं आपली वेगळी होती, परंपरा वेगळ्या होत्या. परंतु ह्या सगळ्या काळामध्ये देखील एक अशी आपल्या भागामध्ये असलेली एक व्यक्ती जी आम्हाला माहिती आहे त्या म्हणजे मालिनी जोगळेकर. त्या लग्नाच्या आधी इकडे स्वतः एकट्या आल्या आहेत साधारण 1960च्या काळामध्ये. आणि त्यानंतर परत त्या भारतात जाऊन इथून शिक्षण घेऊन ते परत भारतात जाऊन परत त्या आपल्या फॅमिली बरोबर इकडे आल्या. तर आता आपण ऐकूया की त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांचे काय वेगवेगळे त्यांच्याकडनं आलेले अनुभव काय आहेत. मालिनीताई जोगळेकर. नमस्कार. मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप जुनी आहे, 1960च्या सप्टेंबर मधली. मी पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला तो आयडलवाईल एअरपोर्टवर, आता ज्याला JFK म्हणतात. माझी मैत्रीण आणि तिचा भाऊ ते फिलाडेल्फियाहून मला न्यायला येणार होते. पण काहीतरी गैरसमजामुळे त्यांना त्या दिवशी येणं काही जमणार नव्हतं. तर त्यांनी मला पेज केलं. मी अनाउन्समेंट ऐकली, पेजिंग मिस बिहाय. आणि पेजिंगचा अर्थ मला कळला नाही आणि मी बिहाय म्हणजे काय माहित नव्हतं, तर मी दुर्लक्षच केलं तिकडे. थोड्या वेळाने मग मी म्हटलं मीच आता संपर्क करावा ह्या फोन नंबरवर. तिने जो फोन नंबर दिलाय आणि सांगितलं होतं मला की कलेक्ट कॉल कर. तर मग मी फोन करायला म्हणून फोन बूथ पाशी गेले आणि बघत होते की कसा करायचा. तेवढ्यात एक मनुष्य आला आणि तो म्हणला मी करून देऊ का फोन. तर मी त्याला नंबर दिला आणि त्यांनी मला फोन लावून दिला. तर ती मैत्रीण माझी म्हणला, अगं केव्हापासून आम्ही तुला पेज करतोय. तर म्हटलं मला पेज करताय म्हणजे काय करताय. तर तो म्हणाली की नाही म्हणजे तुला फोनवर बोलवत होतो आम्ही आणि मी तुझं नाव सांगितलं आणि स्पेलिंग सुद्धा सांगितलं BHIDE आणि तर मग त्यांनी तुला पेज केलं असं तो म्हणला. मग मला एकदम लक्षात आलं की म्हणजे तो पेजिंग मिस बिहाय म्हणत होता ते असेल. एनिवे मला तिने फिलाडेल्फियाला कसं जायचं ते सांगितलं. मी तशी पोचले फिलाडेल्फियाला दुसऱ्या दिवशी पहाटे आणि मग नंतर थोड्या वेळाने तिने मला माझं अपार्टमेंट दाखवलं आणि $60 फर्निश्ड अपार्टमेंट, स्टुडिओ अपार्टमेंट कॅम्पसवरच होतं, खूप छान होतं. तर मग तिने त्या दिवशी तिच्या मित्रमंडळींची ओळख करून दिली. त्याच्यात 4-5 कपल्स होती आणि 5-6 जण इतर सिंगल्स होते. तर आम्ही सगळेजण खूप म्हणजे घट्ट मैत्री झाली आणि वीकेंडला त्यापैकी ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते लोक ग्रोसरीला जायचे आणि आम्हाला सांगून ठेवायचे की अमुक दिवशी आपण ग्रोसरी आम्ही जाणार, तुम्हाला यायचं असलं तर या. तर कोणाबरोबर तरी आम्ही दर वीकेंडला जाऊन ग्रोसरी आणायचो.
आणि $5 माझी संबंध आठवड्याची ग्रोसरी येत होती तेव्हा. आणि दुसरं अट्रॅक्शन मध्ये म्हणजे ड्राईव्ह इन मूवी. तेव्हा ड्राईव्ह इन मूवी काही मी पाहिलेली नव्हती. तर ड्राईव्ह इन मूवीचं असं होतं त्यावेळी की कारलोड प्रमाणे तिकीट असायचं. गाडीत किती लोक आहेत त्याचा काही संबंध नाही. तर आम्ही जितके लोक असू तेवढे 2-3 गाड्या भरून जायचो आणि मग त्या तिकिटाची किंमत जी काय असेल ती आम्ही गाडीतली लोक वाटून घेऊन $1 किंवा $2 मध्ये आमचं मूव्हीचा खर्च व्हायचा. तर ही एक माझी गमतीशीर तिथली ओळख होती. आणि त्यानंतर आला हॉलोवीन. तो विशेष काही आसपास कोणी मुलं नव्हती तर काही तसा साजरा होत नव्हता. आणि नंतरचा जो थँक्सगिव्हिंगचा आला तो सगळ्यात मोठा सण अमेरिकेचा. तो खरा अमेरिकन असं मला सांगितलं गेलं. आणि कोणत्याही धर्माशी त्याचा संबंध नव्हता. तर माझी जी होस्ट फॅमिली होती डॉक्टर मॅन म्हणून, तर ते मला न्यायला येणार होते वीकेंडसाठी. ते तसे आले. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेले आणि आम्ही बसलो होतो चहा कॉफी काहीतरी असं करत दुपारी. त्यांची 2 जरा मोठी मुलं होती टीनेजर्स आणि एक छोटी मुलगी होती ती 4-5 वर्षाची होती. तर माझे केस खूप लांब होते तेव्हा आणि माझ्या 2 वेण्या पाठीवर होत्या. तर ती सारखी मी बसले होते माझ्या मागून पुढून अशी जात होती, माझ्या डोक्याकडे बघत होती. मला काही कळत नव्हतं. तर तिने आईला काहीतरी कानात विचारलं आणि आई तिला म्हणाली नो नो नॉट दॅट काइंड. तर मग मी म्हटलं, मी त्यांच्याकडे बघितलं तर त्या मला म्हणल्या नो शी इज लुकिंग फॉर फेदर्स इन युअर हेअर. तर मला काही कळेना की का फेदर्स इन माय हेअर म्हणजे काय. तर म्हणे वी हॅड टोल्ड हर दॅट वी आर हॅव्हिंग अन इंडियन गर्ल ॲज अ गेस्ट फॉर वीकेंड अँड शी इज लुकिंग फॉर युअर हेअर फेदर्स इन युअर हेअर because she knows, she thinks all Indian girls and even men have feathers in their hair. आणि मग मला तिने सांगितलं की feathers in my hair म्हणजे काय. तर असं असोसिएशन आहे त्या मुलांचं की सगळ्या इंडियन्सचा ड्रेस कोड ते असतं. तर ही माझी एक अजून मजेशीर आठवण. तसा माझा कल्चरशी पण संबंध आला. थँक्यू. विजया कानिटकर या अमेरिकेत 1970 साली फिलाडेल्फिया या गावात आल्या. त्यानंतर त्यांनी 22 वर्ष रॉचेस्टर न्यूयॉर्कमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि गेली 25 वर्षे त्या व्हर्जिनियामध्ये राहत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरमधल्या अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर चेस्टरब्रुक अकॅडमी, रेचल कार्सन मिडल स्कूलमध्ये त्यांनी आत्तापर्यंत कामं केलेली आहेत. गेली 12 वर्षे त्या हर्नन सिनियर सेंटरमध्ये त्या योगा शिकवतात. योगा, वाचन आणि लिखाण हे त्यांचे छंद आहेत. चला तर मग आता ऐकूयात त्यांची गोष्ट त्यांच्या शब्दात. मी विजया कानेटकर. नुकतंच मला 80 वर्ष पूर्ण झालं. 1970 साली म्हणजे 50 वर्षापूर्वी अमेरिकेत जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला फिलाडेल्फियाच्या ओसेज ॲव्हेन्यूच्या अपार्टमेंटमध्ये राहायला लागलो. तिथे खूप मोठा अपार्टमेंट होता. राजन त्यावेळेला 8 वर्षाचा होता आणि अभिजित 3 वर्षाचा होता. आणि आमच्या शेजारी अनेक मराठी मंडळीच राहत होती. जवळजवळच राहत होतो आम्ही सगळी. महाराष्ट्र टाइम्स आम्ही त्यावेळेला घेत होतो आणि एकाचा वाचून झाला की तो पुढे पुढे जायचा. वीकेंडला सगळीजण आमच्याकडे जमायची. कडे खूप मोठा अपार्टमेंट आमचा होता आणि गप्पा व्हायच्या, गाण्याचे कार्यक्रम व्हायचे आणि एवढ्या मोठ्या ग्लासमध्ये सावरकरी मिळायचं. त्याचं साखर घालून, केशर घालून, श्रीखंड करून आम्ही सगळीजण खात होतो. त्यावेळेला कार कोणाकडेच नव्हती. लवकरच आम्ही एक जुनी कार $200 विकत घेतली. ती फोर्ड कलरची होती आणि मोठी होती कार. त्यामुळे वीकेंडला आम्ही, आमची फॅमिली आणि जवळचे मित्र
काही अशी मुलांना घेऊन आम्ही खूप हिंडत होतो, लांब लांबच्या पण ट्रिपा केल्या. तिथून पुढे आम्ही आमचं पहिलं घर घेतलं, तिथे गेलो. पहिलं घर फिलाडेल्फियातलं मराठी लोकांच्यात आमचंच होतं पहिलं झालेलं. आणि 4 वर्षानंतर आम्ही रॉचेस्टरला गेलो. मुलांची प्रगती तेव्हा चांगली झाली होती. राजन स्पेलिंग बीमध्ये शाळेतनं पहिला आला होता. आम्ही ऑलराऊंड होता सगळ्या विषयात, स्पॅनिशमध्ये, नाटकांमध्ये, गाण्यात, सगळ्यात त्याला 5 बक्षिसं मिळाली होती. यशवंतचाही सामाजिक कार्याबद्दल सत्कार झालेला होता. त्यांनी मित्रांच्या मदतीने यशवंतनी म्हणजे माझे मिस्टर त्यांचं महाराष्ट्र फाउंडेशनची स्थापना केली. आणि आज तुम्ही बघताच आहात की केवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र फाउंडेशन वाढलेलं आहे. त्यानंतर स्वतःला त्यांना साहित्य, संगीत, राजकारण, समाजकारण यांची खूप आवड होती. त्यामुळे आमच्याकडे सगळ्या तऱ्हेचे या तिन्ही घरातनं खूप लोक येऊन गेले. नाग गोरे आले, मृणाल गोरे आले आणि त्यांचा रॉचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यानंतर सुब्रमण्यम स्वामी येऊन गेले, रमेश मंत्री आणि श्री रामचंद्र येऊन गेले. आणि रमेश मंत्र्यांची पुष्कळ पुस्तकं फिलाडेल्फियाच्या लायब्ररीत होती, ती त्यांना दाखवली. बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे 3-4 वेळा येऊन गेले, कारण त्यावेळेला घरगुती स्वरूपात गाण्याचे कार्यक्रम होत होते. त्याशिवाय शांतता कोर्ट चालू आहे आणि वंदे मातरम यासारखे काही कार्यक्रम झाले. तर त्यानंतर माझा 80वा वाढदिवस मुलांनी फिलाडेल्फियात करायचा, 2 मुलांनी फिलाडेल्फियात करायचा ठरवला होता. त्याप्रमाणे आम्ही सगळी जण डाऊनटाऊन फिलाडेल्फियाला जमलो. एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये छान जेवलो, केक कापला आणि तिथून सगळ्यांना आमचं पहिलं अपार्टमेंट, पहिलं घर असं माझ्या मुलांना, नातवंडांना सगळ्यांनाच दाखवलं. आणि तिथून पुढे आम्ही फुटबॉल मॅच पाहायला गेलो, कारण ते सरप्राईज होतं. म्हणजे पहिले 2 कार्यक्रम मला माहिती होते, 3rd सरप्राईज फुटबॉल गेम सगळी पाहिली. आणि गेम संपल्यानंतर फॅमिली व्हॅकेशन करता आम्ही पोकोनो माउंटन्सला रवाना झालो. अशा रीतीने सगळ्यांच्या सहवासात, नातवंडा मुलांच्या आणि सगळ्या जुन्या आठवणी 50 वर्षापूर्वीच्या फिलीचा माझा वाढदिवस पार पडला. वॉशिंग्टन DC भागामध्ये जेव्हा एखाद्या गाण्याच्या प्रोग्रामचं आयोजन केलं जातं किंवा त्याची जेव्हा मांडणी करायला सुरुवात होते, त्यावेळेला साहजिकच आपण गायकांबरोबर वादकांचा देखील शोध सुरू होतो. एका वाद्यासाठी आपल्याला जास्त विचार करायला लागत नाही आणि तो म्हणजे हार्मोनियम. कारण हार्मोनियमसाठी योग्य असणारी व्यक्ती म्हणजे अरविंद भांड हे सगळ्यांना समीकरण माहिती झालंय. त्याच्यामुळे आता आपण त्यांच्याच कडून त्यांचा हा प्रवास, म्हणजे या माणसामध्ये एक अजून थोडीशी खुबी आहे जी कदाचित प्रत्येकाला माहिती नसेल. दुसऱ्या एका ग्रुपमुळे हे आम्हाला आता साहजिक थोड्या काही दिवसापूर्वी कळलं रादर. ते म्हणजे त्यांचा एक शेरो शायरीचा एक वेगळाच अंदाज किंवा शेरो शायरीची त्यांची आवड. तर आता त्यांच्याच तोंडून ऐकूया की ते इकडे आले कसे आणि त्यांचा पूर्ण जीवन प्रवास. अरविंद भांड. नमस्कार, माझं नाव अरविंद भांड. 42 वर्षापूर्वी मी अमेरिकेला प्रथम अटलांटाला आलो आणि आयुष्याच्या त्या युनिक फेजबद्दल तुम्हाला माझ्या सिनियर्सकडून ऑलरेडी ऐकायला मिळालं असेल किंवा मिळेल. मी जो अनेक्डोट
तुम्हाला नरेट करायचा प्रयत्न करणार आहे त्याचा सिग्निफिकन्स मला तेव्हा समजला नव्हता, अजूनही नीट उमगला नाहीये, पण कदाचित तुम्हाला तो पोचेल आणि उपयोगी ठरेल. कसं बसं ड्रायव्हिंग शिकणं झालं होतं. पैसे साठवून पूल वगैरे करून आम्ही तिघा मित्रांनी मिळून एक मोठी जुनी पोंटियाक कॅटलिना विकत घेतली होती. शिकण्याचे वांदे ते नाही सांगत तुम्हाला, पण काही दिवसांनी मी हिम्मत करून एकटा कुठेतरी गेलो होतो. परत येताना मला माझ्या पहिल्या फ्लॅट टायरचा अनुभव घ्यायला मिळाला. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली आणि जॅक बी काही कुठे मिळतोय का शोधत होतो. रस्त्यावर शुकशुकाट, सेलफोन अर्थात तेव्हा नव्हते आणि नियरेस्ट फोन बूथ कोणत्या डायरेक्शनला आणि किती लांब याची मला काही कल्पना नव्हती. काय करावं याचा विचार करत होतो तेवढ्यात माझ्या गाडीपेक्षाही वाईट हालत असलेली एक जुनी गाडी आली आणि खर्र खर्र करत माझ्या गाडीजवळ येऊन थांबली. त्या गाडीतनं एक काळा कभिन्न धिप्पाड माणूस उतरला आणि माझ्याकडे आला आणि त्याने मला हे मॅन असं काहीतरी बोलला. मला काही समजलं नाही तो काय म्हणाला ते, आणि मला त्याची भीती पण वाटत होती. त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून वाचलेल्या चांदोबा, रामायण कॉमिक्स इत्यादी मध्ये ते राक्षस सगळे काळे असायचे. त्यांच्या क्रूरपणाचा ती भीती अशी जी माझ्या डीप सायकीमध्ये कुठेतरी बसून असेल ती एकदम उफाळून वर आली. माझ्या तोंडातनं शब्द वगैरे काढायचा मी प्रयत्नच केला नाही. मी नुसतं त्याला माझ्या फ्लॅट टायरकडे बोट करून दाखवलं. त्याने ते पाहिलं आणि मला जॅक सारखं काहीतरी विचारलं. मी फक्त खांदे हलवले आणि मग तो त्याच्या कारकडे वळून ओरडला आणि त्यासाठी 3 आणखी राक्षस बाहेर आले आणि ते माझ्या कारच्या जवळ आले आणि त्या चौघांनी मिळून माझ्या कारच्या मागचे 2 कोपरे, 2 इकडे आणि 2 तिकडे असे हाताने धरून ती कार उचलली आणि मग माझ्याकडे अपेक्षेने बघू लागले. गाडीचं मागचं चाक वर आलेलं होतं आणि माझी तर बोबीच वळलेली होती त्यांची एवढी ताकद पाहून. कसा बसा थरथरत्या हाताने मी ते टायर बदललं आणि त्यानंतरच त्यांनी ती गाडी खाली ठेवली आणि हास्यहुश्य करत निघून गेले. अजूनही मी विचार करतोय की म्हणजे आपण जे आपल्या मनात जे विचार आले किंवा आपण जे वागलो किंवा मला माझी मदत करायची त्यांना काहीच गरज नव्हती आणि त्यांची माझ्याकडनं काही अपेक्षाही नव्हती. त्यांना फक्त असंच वाटलं असेल की हा कोणीतरी परदेशी माणूस इथे आला आहे आणि त्याला आपण मदत करायला हवी. तर हे लोक सगळे तसे नसतात, प्रेमळ असतात. त्याचा अनुभव मला तेव्हा आला. आकलन अजून होत आहे. नमस्कार. सुहास मूळचे पुण्याचे आहेत. बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे. त्यांचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षणही पुण्यातच झालं. 40 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेत पाऊल टाकलं, ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये. 31 वर्षापासून ते त्यांची पत्नी कांचना सह व्हर्जिनियामध्ये वास्तव्य करीत आहेत. नुकतेच 30 वर्षे
वर्ल्ड बँकेत काम केल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली. सध्या संस्कृत आणि आयडिओलॉजीचे स्टुडंट आहेत. नमस्कार, मी सुहास पावगी. मी 40 वर्षापूर्वी या देशात पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी UC रिव्हरसाईडला कॅलिफोर्नियात आलो. मी देशातनं भारतातनं निघण्यापूर्वी मला खूप लोकांनी खूप उपदेश आणि खूप सल्ले दिले होते. त्यातले 3 मी इथं मुद्दामून नमूद करतो. एक म्हणजे अमेरिकन लोक खूप अलूफ असतात, ते कोणाच्या आध्यात नाहीत आणि मध्यात नाहीत, आणि आपण पण त्यांच्या आध्यात मध्यात जायचं नसतं. दुसरा सल्ला म्हणजे ब्लॅक लोकांपासून खूप सावध राहा. आणि तिसरं म्हणजे मी कॅलिफोर्नियात जाणार होतो, त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं तिथं तर मेक्सिकन लोकांचा सुळसुळाट आहे, तर त्यांच्यापासून सुद्धा तू जपून राहा. असे सगळे सल्ले आणि उपदेश, सदिच्छा आणि आशीर्वाद सगळ्यांचे घेऊन मी LA एअरपोर्टवरती उतरलो. LA एअरपोर्टवरनं कस्टमरनं बाहेर आल्यावर मला पहिला मदत करणारा काळा माणूस निघाला. त्याच्यानंतर ग्रेहाऊंडच्या बस टर्मिनलवरती काळा ड्रायव्हरच निघाला आणि त्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्याच्यानंतर पुढे मी रिव्हरसाईडला गेलो, तिथं सुद्धा काळाच ड्रायव्हर होता, LA टू रिव्हरसाईड, आणि त्यांनी सुद्धा खूप मदत केली. रिव्हरसाईडला उतरल्यावरती त्यांनी मला सांगितलं की तू इथंच कोणाला तरी विचार, पण मला काही इथल्या लोकल बसेस माहित नाहीये. तर मी उतरल्यावरती एका माणसाला विचारलं की म्हटलं कॅम्पसवरती जाणारी ह्या नंबरची बस कुठे असेल. तर तो म्हणला, अरे मी पण तिकडच चाललो आहे, चल आपण 2 जण जाऊया. आणि तो होता लॅटिनोमा. अशा रीतीने आम्ही बसमध्ये बसलो. बस ड्रायव्हरला मी माझा डॉर्मचा पत्ता दाखवला. म्हटलं मला या इथं जायचं आहे. तर म्हटलं मला तिथं आलं की सांग आणि मी उतरीन. तर त्यांनी जेव्हा मला उतरवलं, तो अगोदरच्या स्टॉपवरती त्यांनी मला उतरवलं. तर इकडं तिकडं दुपारची कॅलिफोर्नियाची वेळ होती आणि रखरखतं ऊन होतं, आणि मी निर्मनुष्य रस्ता होता, रेसिडेन्शियल एरिया होती, आणि मी इकडं तिकडं बघितलं. म्हटलं इथं कुठं डॉर्मचा बोर्ड तरी असेल, तर कुठं काहीही नव्हतं. आणि असा विचार करत थोडासा काळजीमुक्त असल्याने परत त्या बॅगांच्या तिथं आलो. आणि तेवढ्यात एक बाई आली आणि ती म्हणली, तुला काय हवंय? तर म्हटलं मला असं असं ह्या पत्त्यावरती जायचंय. तर ती म्हणली, मी तुला सोडते. तेवढ्यात तिचा नवराही आला आणि त्या दोघांनी त्यांची ओळख करून दिली, जीन आणि हॅरी. आणि त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडीमध्ये त्यांची व्हॅन होती, व्हॉक्सवॅगन व्हॅन. आणि त्यावेळेला त्या गाडीचं खूप अप्रूप होतं, कारण अमिताभची पण व्हॉक्सवॅगन व्हॅन होती. तर खूप मजा वाटली. आम्ही बोलत बोलत 1 मिनिटामध्ये कॅम्पस आहे डॉर्म मध्ये आलो, डॉर्मच्या समोर. तर तिथं पण शुकशुकाट. तर जेननी स्वतःहून फोन करून विचारलं की आत कोणी आहे का. तर एक काळीबाई आली आणि तिने अक्षरशः शांततेचा भंग करत मोठ्यांदा म्हणली की वेलकम टू अमेरिका अँड यू आर द लास्ट वन. तर मला काही त्यावेळेला समजलं ती काय म्हणली ते. मग तिने मला माझी खोली वगैरे दाखवली आणि मी सेटल झाल्यावरती बाहेर फ्रेशन अप होऊन मी बाहेर आलो आणि पब्लिक बूथवरनं मी मावशीला कलेक्ट कॉल केला. 40 वर्षापूर्वी कलेक्ट कॉल करायची पद्धत होती. तर मावशीने मग पुण्याला आईला फोन केला की मी सुखरूप पोचलोय म्हणून. परत रूमवरती आल्यावरती घरनं आणलेला लाडू, चिवडा आणि बाकरवडे उपयोगी पडल्या. त्याच्यातच भूक भागवली
आणि मग नंतर मी कसा झोपलो हे माझंच मला माहिती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा लक्षात आलं की हा कॉरिडॉरमध्ये आणखीनही भरपूर लोक आहेत. तर गंमत अशी झाली होती की मी उतरलो होतो त्या दिवशी, आदल्या दिवशी सगळेजण बाहेर ट्रिपला गेले होते, कारण ही लोक अगोदर 3-4 दिवस येऊन राहिलेली होती आणि आय वॉज द ऍक्च्युअल लास्ट वन. तर मला मग नंतर इंटरनॅशनल स्टुडंट कोऑर्डिनेटर भेटला आणि एव्हरीथिंग फेल इन टू प्लेस. पुढच्या आठवड्यात क्लासेस चालू झाले. मी कॅम्पसवरती गेलो आणि कॅम्पसवरती बघतो तर काय समोर जीन आणि हॅरी. तर मी विचारलं की म्हटलं इथं कसे काय? तर जीन म्हणली मी इथं हेड लायब्ररियन आहे आणि हॅरी म्हणला मी इथं प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी आहे. तर मग त्याच्यानंतर आम्ही ऑकेजनली कॉफी ब्रेक आणि लंच ब्रेकला भेटायचो आणि आमची मैत्री वाढत गेली. पण ह्या अनुभवानंतर मला एक लक्षात आलं की मला इंडियातल्या लोकांनी जे जे अनुभव सांगितलेले होते त्याच्यापेक्षा मला सल्ले दिलेले होते त्याच्यापेक्षा मला अनुभव खूप वेगळा आला. तर माझं एवढंच कन्क्लुजन त्यावेळेला मी काढलं की कीप युअर हार्ट ओपन, युअर माइंड ओपन अँड एव्हरीथिंग विल बी फाईन. थँक्यू. रवी आणि चंदा आठले आपल्या भागामध्ये गेले 40 वर्ष राहत आहेत. रवी यांचं बालपण सांगली, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरामध्ये गेलं आणि त्यांचं शिक्षण रुया कॉलेज, IIT कानपूर आणि UC सॅनडिएगो मधून झालेलं आहे. ते सध्या रिसर्च आणि प्रोग्राम मॅनेजमेंटमध्ये काम करतात. चंदा आठले या आमच्या मुंबईच्या. अमेरिकेत गेल्या 25 वर्षांपासून त्या फॅमिली नर्स प्रॅक्टिशनर म्हणून काम पाहत आहेत. 2006 सालापासून त्या बाबा आमटे यांच्या आनंदवन मध्ये व्हॉलंटिअर करतात आणि रवीबरोबर त्यांनी रीच इन US या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे. तर आता ऐकूया त्यांची गोष्ट त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी चंदा आठले. मी रवी आठले. सर्वप्रथम आम्हाला हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल मराठी कला मंडळ आणि उत्तर रंग यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. 1974 साली चंदा आणि मी 21व्या वर्षी लग्न करून अमेरिकेमध्ये आलो. मी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅनडिएगो UCSD इथे PhDसाठी ॲडमिशन घेतली होती. आम्ही आल्यानंतर अर्थात आमच्या पुढचा पहिला चॅलेंज होता की राहण्यासाठी अपार्टमेंट शोधणं. आमच्याकडे गाडी नव्हती, आम्हाला अमेरिकेचा काहीही अनुभव नव्हता, आमचं तिथे ओळखीचं कोणी नव्हतं. त्यामुळे वी पॅनिक्ड आणि आम्ही जे अपार्टमेंट सुरुवातीला घेतलं ते एका बीचवरच्या मोटेलमधल्या एका रूमचं त्यांनी एफिशियन्सी अपार्टमेंटमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. त्यामुळे तो भाग तसा जरा स्केचेस होता, पण त्यावेळी आम्ही डेस्परेट होतो, सो वी रेंटेड दॅट अपार्टमेंट. त्यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी रवी जेव्हा कॅम्पसवर गेला तेव्हा घरात मी एकटीच होते. आमच्याकडे रेडिओ नव्हता, TV नव्हता, फोन नव्हता, बाहेर जाण्याची म्हणजे सेफ्टी नव्हती. त्यामुळे मी घरातच बसून होते दिवसभर. संध्याकाळी रवी आल्यावर त्यांनी विचारले, मग काय, कसा दिवस गेला तुझा? मला तर एकदम रडूच कोसळलं. म्हटलं बापरे, असे दिवस आपण काढणार कसे? आम्ही दोघांनी ठरवलं की धिस इज नॉट टेनेबल. आम्ही परत एकदा अपार्टमेंटच्या शोधायला लागलो. आमच्या सुदैवाने तिथून जवळच एका ब्लॉकवरती एक छोटंसं टुमदार घर होतं आणि त्याच्या मागे एक बेडरूमची 2 अशी डुप्लेक्स अपार्टमेंट्स होती. त्यातल्या एका अपार्टमेंटमध्ये आम्ही राहायला लागलो आणि आम्हाला ॲटलिस्ट जरा जीवाला हायसं वाटलं की सेफ्टीचा प्रश्न नाही. तर रवीने सांगितल्याप्रमाणे 21व्या वर्षी आम्ही अमेरिकेत पाय टाकला. माझं BA मराठी संस्कृत घेऊन आणि मराठी माध्यमाची शाळा
मी स्टुडंट डिपेंडंट या विसावर आले होते, जिथे तुम्हाला काहीही लिगली करता येत नाही. इंग्लिश बोलण्याची तर मला पंचायत होतीच आणि आम्ही लोनही घेऊन आलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला पैशाची खूप टंचाई होती. तेव्हा हातपाय हलवणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी वेगवेगळे जॉब बघायला सुरुवात केली. पहिला जॉब मी एका सिंगल मॉम, ती टायपिस्ट होती आणि तिला 10 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा, आणि त्यांचं बेबी सिटिंग करायला तिला 15 ते 20 तास आठवड्याचे मी पाहिजे होते. ती 50 सेंट तासाला मला द्यायची, पण ते 50 सेंट तेव्हा आम्हाला भरपूर वाटायचे. आणि एकदा त्या मिचचे ग्रँडपेरेंट्स त्याला भेटायला आले. तेव्हा मी त्याच्या बहिणीला कॅथरीनला म्हटलं की अगं मी तुझे ग्रँडपेरेंट्स आले आहेत. ती मला म्हणाली दे आर नॉट माय ग्रँडपेरेंट्स, दे आर मिचेस ग्रँडपेरेंट्स. अमेरिकन कल्चरचा पहिला धक्का मला तेव्हा मिळाला की एकाच आईची 2 मुलं, पण वडील वेगळे असल्यामुळे ग्रँडपेरेंट्स वेगळे होते. त्यानंतर तिच्याकडे थोडे दिवस नोकरी केली आणि मग तिलाही ते परवडणं शक्य नव्हतं. त्यानंतर मी जॉब घेतला तो एका जॅपनीज फॅमिलीकडे. दोघंही नवरा बायको डॉक्टर्स होते आणि शाळेच्या वयाची 2 मुलं होती. मी ती मुलं शाळेतनं घरी यायच्या आधी त्यांच्याकडे जायचं, मुलांकडे बघायचं, संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवायचा आणि सगळं घर साफ करायचं. हा माझा जॉब होता. आणि ती बाई एक रेसिपी काढून ठेवायची. त्या रेसिपीसाठी जे काही लागेल ते ती काउंटरवर ठेवून द्यायची. पण ते रेसिपी बघून स्वयंपाक करणं म्हणजे तसं मला त्यावेळेस कठीणच होतं. पण एनिवे तोही एक अनुभव आला. त्यानंतर मग एका चर्चमध्ये लाहोयामध्ये एक बाई राहत होती आणि तिला चर्चच्या मॅगझिनसाठी गोष्टी हव्या होत्या, काहीतरी वेगळ्या गोष्टी. मग ती म्हणाली इंडियातनं तुम्ही वेगळ्या गोष्टी सांगा आम्हाला. तर अर्थात आम्ही रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. ती म्हणाली नाही नाही, द्रौपदी हरण आणि रावणाने सीतेला पळवली वगैरे असल्या गोष्टी सांगू नका मला. मग आम्ही 7 शेपट्यांचा उंदीर वगैरे अशा गोष्टी सांगून ती आम्हाला तासाला $5 द्यायची आणि अशा आठवड्याला आम्ही 2 तास वगैरे करायचो. एक विकेंडचा माझा जॉब होता. एक कॅप्टन बटरफील्ड, रिटायर्ड नेव्ही कॅप्टन, 80 वगैरे वर्षाचं असतील. त्यांना विकेंडला कोणतरी मदतीला हवी होती. त्यांचं छान लाहोयामध्ये समुद्रकिनारी टुमदार घर होतं. अगदी सूर्यास्त सूर्योदय छान दिसायचा. आणि त्यांना फक्त ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करून द्यायचं. दिवसभर मला माझा वेळ मिळायचा. रात्री संध्याकाळ त्यांना स्टेक लागायचा आणि तो स्टेक कसा करायचा तो त्यांनी मला शिकवलं. आणि ते मला $50 द्यायचे त्या विकेंडचे, परत कॅश, कारण लिगली मी काही करणं शक्य नव्हतं. आता इथे 50 सेंट तासाला म्हणजे त्यावेळेचं फक्त रेफरन्स म्हणजे त्यावेळी गॅसोलिन वॉज 50 सेंट्स अ गॅलन. त्यामुळे मग तो जॉब मी काही दिवस केला. त्यानंतर मग VA हॉस्पिटलमध्ये लॅबमध्ये त्यांना व्हॉलेंटियर मदत पाहिजे होती. मी म्हटलं की चांगलं आहे, बघूया तरी लोकांच्या ओळखी होतील, म्हणून मी VA हॉस्पिटलमध्ये तो व्हॉलेंटियर वर्क करायला सुरुवात केली. 5 तास मी रोज काम करायचे आणि 5 तासाचं कारण की 5 तास काम केल्यावर ते तुम्हाला कॅफेटेरियात फुकट लंच द्यायचे. त्या लंच, ते जे काय मला लंच मिळायचं त्या मला दोघांनाही भरपूर व्हायचं. त्यामुळे रवी चालत यायचा कॅम्पसहून आणि आमच्या दोघांचं इथे लंच व्हायचं. असेही माझे एक वेगवेगळे जॉब्स तेव्हा चाललेले होते. तर त्यावेळी मी सुद्धा सुरुवातीला काही दिवस आय ट्राईड माय हँड ॲट यार्ड वर्क वगैरे तिथे, कारण लाहोयामध्ये श्रीमंत लोक खूप होते. तर यार्ड वर्क वगैरे करायचा प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं की हे दिस इज नॉट टेनेबल, कारण ह्याच्यातनं पदरी काहीच लागत नाही आहे. सुदैवाने त्याच सुमाराला UCSDच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये आम्ही एक नोटीस बघितली की लाहोयातली एक रिसेंटली विडोड एल्डरली वुमन, शी नीडेड एन इंटरनॅशनल कपल ॲज अ कंपॅनियन. आम्हाला सुरुवातीला जरा भीती वाटली की ह्यांची अशी अपेक्षा असेल की आम्ही हाऊसवर्क करावं, यार्डवर्क वगैरे करावं. पण तिच्या मुलीने आम्हाला सांगितलं की तशी काहीही अपेक्षा नाही आहे, फक्त ती जर पडली आणि इफ शी इज हर्ट, वी वॉन्ट यू टू कॉल her daughter so somebody can come and take care of her. Otherwise she will be all alone and if she gets hurt nobody will even know. आम्हाला वेगळी बेडरूम होती, आम्हाला कुकिंग त्या किचनमध्ये करायची सोय होती आणि आमच्यासाठी वेगळा रेफ्रिजरेटर होता. आम्ही तिथे राहायला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही बाई अल्कोहोलिक आहे. ती आठवड्यातनं त्यावेळी ते अर्नेस्ट अँड ज्युलिओ गॅलो ते वायनरीचे 1 गॅलनचे 3 जग्स ती आठवड्याच्या ग्रोसरीमध्ये घेऊन यायची. आणि ती शी यूज टू बी शट इन टू हर बेडरूम, TV बघायची, रात्री कधीतरी उठून हॅम्बर्गर करायची आणि वाईनचा ग्लास सतत बरोबर असायचा. आम्ही तसे गांगरूनच गेलो होतो, कारण आम्हाला याची काहीच सवय नव्हती.
पण तरी दर संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो की तिला विचारायचो, जिल वुड यू लाईक टू जॉईन अस. सुरुवातीला ती संकोचून नाही म्हणाली. मग नंतर म्हणाली, इज दॅट ओके, डू यू हॅव इनफ फूड. तर मग आमच्याबरोबर ती जेवायला लागली. आम्ही तिला सांगितलं, नाही नाही, एकाच हाताने जेवायचं. त्यामुळे ती मग डाव्या हातावरती बसायची की चुकून सुद्धा डावा हात लागू नये म्हणून. अशी मग आमचे मित्र यायचे, त्यांना तिच्याबरोबर गप्पा मारायला मिळायच्या. अशी तिच्याशी खूप जवळीक अशी निर्माण झाली आणि तो अतिशय एक सुंदर अनुभव आमचा झाला की आम्ही एका वर्षानंतर ज्यावेळी आमच्या स्टुडंट हाऊसिंगमध्ये हल्लो, त्याच्यानंतर सुद्धा आम्ही जिलबरोबर कॉन्टॅक्ट ठेवला. निनाद झाल्यानंतर तिला जिलकडे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला भाडं पडलं नाही आणि त्या वाचलेल्या पैशातून चंदाला त्याचं शिक्षण सुरू करता आलं. आणि एक गोष्ट रवी सांगायचा विसरला की तसे वाईट अनुभवही आम्हाला तिच्याकडे बऱ्यापैकी आले. कारण एकदा तिने आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं आणि तिने वाईन घेतली की तिला चालताही येत नव्हतं. मग आम्ही दोघांनी तिला उचलून कसं बसं गाडीत बसवलं. रवीकडे तेव्हा लायसन्सही नव्हतं, पण तरी त्यांनी त्या लर्नर्स परमिटवर चालवून तिला आम्ही घरी आणली आणि म्हणजे बेडमध्ये ठेवली. तर असे अनुभव पण आले. म्हणजे कठीण परिस्थिती होती, पण भाडं नव्हतं आणि भाडं नसल्यामुळे मला कॉलेज जॉईन करता आलं. मग मी मेडिकल असिस्टंटचा 6 महिन्याचा कोर्स केला. तसं कठीणच होतं कारण इंग्लिशची सवय नव्हती. 2-2 बसेस घेऊन जायला लागायचं, पण कसं तरी ते निभावून नेलं आणि तेव्हा मी ते केलं. काही का होईना कष्ट करून ते करावं लागलं आणि त्या कष्टाचं चीज झालं. म्हणजे मी इथे जेव्हा आले, एक तर मी मेडिकल असिस्टंट म्हणून फॅमिली फिजिशियनकडे सॅनडिएगोमध्ये काही वर्ष नोकरी केली. त्यांनी मग आम्हाला दोघांनाही ग्रीन कार्ड मिळवायला मदत केली, त्यामुळे ग्रीन कार्ड मिळून गेलं. त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा वॉशिंग्टनमध्ये आलो, रवीची PhD संपल्यानंतर पहिला जॉब त्यांनी घेऊन, तेव्हा त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की कुठची तरी डिग्री घेणं महत्त्वाचं आहे. मग मी जॉर्ज मेसन जॉईन केलं आणि नर्सिंगमध्ये BS केलं. 2 वर्ष हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. पुन्हा मी जॉर्ज मेसनमध्ये गेले आणि नर्सिंगमध्ये मास्टर्स आणि नर्स प्रॅक्टिशनर केलं. आणि आता मागचे 25 वर्ष मला फॅमिली नर्स प्रॅक्टिशनर म्हणून एक चांगलं करिअर मिळालं. मी अमेरिकेत पाय टाकलं तेव्हा माझी अपेक्षा फक्त संसार, घर, मुलं ह्याच्या पलीकडे काही नव्हतं, पण आता ते मला एक चांगलं करिअर मिळून गेलं. असा हा आमचा अमेरिकेतला पहिल्या वर्षाचा सगळा आढावा. नमस्कार. तुम्हा सर्वांना आठवत असेल तर मागच्या वर्षी जेव्हा उत्तर अंगची सुरुवात झाली होती, त्याच काळामध्ये कोविडच्याच अगदी पीक सीझनमध्ये जेव्हा आपले सगळे कार्यक्रम ऑनलाईन होत होते, त्याच काळात अतिशय सुंदर विषयावरती, म्हणजे आपल्यानंतर किंवा आपल्या रिटायरमेंट नंतर आपल्या मालमत्तेची तरतूद आपण कशी करावी किंवा आपल्या मुलाबाळांना त्याचा उपयोग कसा व्हावा या संदर्भात एक उत्तम माहिती दिली गेली होती एका व्यक्तीकडनं, आणि ते म्हणजे आनंद काका बर्वे. तर त्यांचाच प्रवास आता आपण त्यांच्याच शब्दांमध्ये ऐकूया किंवा त्यांच्याच वेगवेगळ्या अनुभवांमधनं ऐकूया की ते इकडे आल्यानंतर ते आले कसे रादर आणि त्यांचा प्रवास कसा झाला. चला तर मग आनंद बर्वे. नमस्कार. प्रथम MKM आणि त्याचे नियोजक यांनी ही संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. आम्ही अमेरिकेत 86 साली स्थलांतरित झालो. त्या निर्णयामागची पार्श्वभूमी सांगणं मला जरूर वाटतं. येण्याआधी 25 वर्ष माझी नोकरी झाली होती. त्यात SO 15 वर्ष, अशोक बिर्ला 3 वर्ष आणि बॉम्बे डाईंगमध्ये 6 वर्ष आणि सिंगापूर, फिलिपिन्स, हिंदुस्थान इथे मोठ्या प्रकल्पावर काम करण्याचा मला अनुभव होता. 1962-63मध्ये मला अमेरिकेत SOतर्फे प्रशिक्षणाकरता पाठवलं होतं. इथे येण्याआधीची म्हणजे 86च्या आधीची 6 वर्ष खूप वरील स्थानावर EVP म्हणून काम केलं होतं. या हुद्द्याला मिळणाऱ्या सर्व सुखसोयीत आम्ही तसे खुश होतो. त्या 25 वर्षात कामानिमित्त अमेरिकेच्या आणि युरोपच्या 25-30 वाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे आणि SOमधील 15 वर्ष काम केल्यामुळे
इथल्या कार्यपद्धतीची आणि राहणीमानाची माहिती होती. तसंच ज्या संस्थेत मी रुजू होणार होतो ती म्हणजे IFC, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वर्ल्ड बँकेची प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी सबसिडी, तिथल्या कार्यपद्धतीची मला माहिती होती. कारण 2 प्रकल्पाकरता म्हणजे फिलिपिन्स आणि हिंदुस्थानातल्या प्रकल्पाकरता आम्ही त्यांचं आर्थिक सहाय्य घेतले होतं. येण्याआधीची 5.5 वर्ष एक मोठा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बांधून तो सुरू करताना प्रथमच माझा हिंदुस्थानातील सरकारी यंत्रणेबरोबर संबंध आला. त्या काळात आलेले अडथळे आणि लाचलुचपत या सर्वांचा मला उबग आला होता. त्यावेळी मुंबईतील 8 प्रख्यात कंपन्या त्यांनी अलिखित निर्णय घेतला होता, त्यांना क्लब ऑफ 8 म्हणत असत, की किती अडचणी आल्या तरी आम्ही लाचलुचपतीला बळी पडणार नाही. मी काम करत होतो ती कंपनी त्यापैकी एक. त्यातच माझ्या अधिकारात प्रकल्प ज्या ठिकाणी होता त्याच्या आसपास तिथली कामगार चळवळ केव्हा हिंसक स्वरूप घेईल हे सांगता येत नव्हतं. हे सर्व कदाचित मी हाताळलं असतं, पण आमच्या 2 मुलींच्या भवितव्याबद्दल आम्ही सतत विचार करत होतो, काळजी करत होतो. माझ्याप्रमाणेच माझी पत्नी अनघा तिच्या कार्यक्षेत्रात म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट सायकोलॉजी डिपार्टमेंट रुपारेल कॉलेज आणि शिक्षण क्षेत्रात खूप धरून करून होती आणि त्याच शिक्षण क्षेत्रात तिने खूप मोठं नाव कमावलं होतं. या पार्श्वभूमीवर मी जेव्हा 1985मध्ये IFCकडून डिपार्टमेंट ऑफ केमिकल ऑइल गॅस अँड केमिकल क्षेत्रात चीफ इंजिनियर म्हणून काम करायची मला संधी आली, तेव्हा बऱ्याच विचारांती आम्ही ती स्वीकारली. आम्हा दोघांना कल्पना होती की हे केल्यानं आपापल्या क्षेत्रात जमवलेलं स्थान आम्हाला सोडावं लागेल. मुंबईसारख्या मोठ्या शहरातसुद्धा मिळत असलेल्या सुखसोयी आणि बरेचसे अधिकार म्हणजे अथॉरिटी अमेरिकेत मिळणार नाही. पण या सर्वांच्या भवितव्याचा विचार करताना हे सर्व आम्ही गौण मानलं. IFC वर्ल्ड बँकेनी स्थलांतराकरता आणि आल्यावर दिलेली मदत त्यामुळे तशा अडचणी फार कमी आल्या. IFCमधलं माझं काम वेगळ्या प्रकारचं होतं. मी लाईन फंक्शन सोडून स्टाफ ॲडवायझरी फंक्शनमध्ये येणार होतो. म्हणजे माझ्यावर कुठलाही प्रकल्प बांधून तो चालू करण्याची प्रत्यक्षात जबाबदारी नव्हती. पण कर्ज गुंतवणूक मिळवण्यासाठी IFCकडे आलेल्या खाजगी संस्था यांनी दिलेला अहवाल अभ्यासणं, प्रत्यक्ष जागेला आणि देशाला भेटणं, तिथल्या व्यवस्थापकांना आणि देशातील सरकारी अधिकाऱ्यांना भेटून त्या सर्व माहितीचा सर्वांगीण अभ्यास करून IFCच्या इन्व्हेस्टमेंट कमिटीला सल्ला देणं ही महत्त्वाची कामगिरी माझ्यावर होती. पण ते काम या क्षेत्रात मी केलेल्या अनुभवामुळे तसंच सोपं होतं. हा बदल जरी माहीत असला तरी सुरुवातीचे 3-4 महिने जरा कठीणच गेले. त्यानंतर काम करताना कुठलीही अडचण आली नाही. उलट कामाचं क्षेत्र विस्तारतच गेलं. 16 वर्ष चीफ इंजिनियर म्हणून काम आणि त्यानंतर निवृत्तीनंतर 12 वर्ष सल्लागार म्हणून काम करताना खूप समाधान मिळालं. 26 देशात 40-45 प्रकल्पावर मी काम केलं. त्यात $30 मिलियन ते $12 बिलियन संकल्प होते. जवळजवळ 70-72 देशात प्रवास झाला. काही देशात आम्ही अनेक वेळा गेलो. त्या अनुभवांमुळे 3 इक्विटी फंड आणि हिंदुस्थान, इंडोनेशिया आणि थायलंड इथल्या 9-10 कंपन्यांना सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते काम मी मागच्या वर्षी मार्चपर्यंत मी करत होतो. कोविडमुळे ते बंद करायला लागलं. दोन्ही मुलींची शिक्षणं इथे आल्यावर तशी व्यवस्थित झाली. सुरुवातीला त्यांना थोडा त्रास झाला खरा, पण आता त्या आपापल्या संसारात गुंतल्या आहेत आणि रुळावल्या आहेत. अनघाला मात्र तिच्या व्यवसायात स्थिर व्हायला बराच वेळ लागला. त्याकरता तिला घर सांभाळून मुलींचं बघून बरीच धडपड करावी लागली. आमच्याकडे तसं येणं जाणं खूप होतं. आम्ही जवळजवळ 40 कार्यक्रम घरी केले होते. त्या सर्व लोकांची व्यवस्था करणं, त्यांचं सगळं बघणं हे तीच करत होती. ते अर्थात ती स्वतः सांगणार आहे. मागे वळून बघताना मात्र असं वाटतं की आम्ही 1985 साली जो निर्णय घेतला इथे स्थलांतरित व्हायचा तो योग्यच होता. अदिती आणि अरुण लोणकर
आदिती गेली 31 वर्षे उत्तर अमेरिकेत वास्तव्य करत आहे. आपल्या मायबोलीशी आणि संस्कृतीशी असलेलं नातं मात्र तिनं जपून ठेवलं आहे. संगीत आणि साहित्य याची आवड जोपासण्याबरोबरच प्रवास आणि वाचन हे छंदही ती जोपासते. नादरंग या शास्त्रीय संगीताचा वारसा असलेल्या संस्थेची ती एक संस्थापिका आहे. आपल्या भागातील अनेक कार्यक्रमात तसेच विविध प्रकल्पांमध्ये तिचा नेहमी सहभाग असतो. अरुण गेली 33 वर्षे अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. अरुण व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. फोटोग्राफी, ब्रिज, गोल्फ, ट्रॅकिंग याचबरोबर संगीत, टेबल टेनिस, क्रिकेट यामध्ये त्यांना विशेष रुची आहे आणि हे छंद ते जोपासत आहेत. वाचनामध्ये फिक्शनल बुक्सला ते अधिक प्राधान्य देतात आणि प्रवासाचंही त्यांना वेड आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नमस्कार. मी अदिती लोणकर. कोणे एके काळी म्हणजे साधारण 31 वर्षापूर्वी म्हणजे 1990ला मी अरुण बरोबर या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं. पण खरं तर पहिल्यांदा आला होता अरुण, तू एकटा आला होतास, राईट? माझ्या आधी. हो बरोबर. मी 1988 साली आलो. हा बरोबर या. आणि त्यावेळेला मी बॅचलर होतो. ऑफकोर्स. यस. तर मी एकटा आलो होतो. त्यावेळेला माझ्याबरोबर इतर प्रोजेक्टवरती 4 बॅचलर्स होते. त्याच्यामुळे आम्ही अपार्टमेंट शेअर करायचो. 2 अपार्टमेंट्स होते, एकात 3 आणि एकात 2 जण. तर आणि आम्ही कुकिंग एकत्र करायचो एकाच ठिकाणी. तर एकदा असं झालं की माझा एक उत्साही मित्र, त्याला भजी करायची हुक्की आली. तर त्यांनी तेल तापत ठेवलं हायवरती. अरे बापरे. आणि आम्ही गप्पा मारत होतो बाल्कनीमध्ये. तिथे तो आला, आम्हाला जॉईन केलं. आणि आम्हाला कल्पना नव्हती की त्यांनी हात तेल तापत ठेवलेलं आहे म्हणून. मग काय झालं? मग काय व्हायचं, ते असं उडायला लागलं तेल. आणि मग त्याची आग पण झाली त्या सगळ्याची. आणि मग जळलं की काय सगळं? हो. नाही, समहाऊ वी कुड कंटेन दॅट फायर. आणि आम्ही विझवली ती आग. आणि तोपर्यंत ते तेल बाहेर उडून आमच्या कार्पेटवरती सगळं झालेलं आहे तो तेल. आणि अतिशय तो गंभीर प्रसंग होता. पण आम्ही म्हटलं ठीक आहे, आता झालेलं आहे ते, आम्ही आता निस्तारू ते. आम्ही त्या कार्पेटचा रिप्लेस करायचा विचार करत होतो. एक छोटासाच पार्ट तो कार्पेटचा खराब झाला होता, त्याच्यामुळे आम्ही तो रिप्लेस करायचा विचार केला. पण तेवढ्यात आमच्या मॅनेजमेंटनी, म्हणजे त्या अपार्टमेंटच्या मॅनेजमेंटने आम्हाला एक लेटर लिहिलं. त्यांनी सांगितलं की यू हॅव टू रिप्लेस द होल कार्पेट. तर मी म्हटलं बापरे. खरं तर त्या लोकांनी आम्हाला आधी कल्पना दिली होती की यू शुड बाय रेंटर्स इन्शुरन्स. पण पैसे वाचवावे म्हणून $50 पर मंथ म्हणून आम्ही ते नाही घेतलं. आम्ही एका लॉयरकडे गेलो आणि लॉयरला विचारलं की याच्यातनं मार्ग काय आहे आम्हाला सुटायचा. तर तो लॉयर म्हणाला माझी पर अवर $100 फी आहे. म्हणजे काही सोपा मार्ग नव्हता तो काही. आम्ही त्याला निगोशिएट करायचा प्रयत्न केला. तर मग त्याने आम्हाला एक सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनियर आहात, तर माझा प्रिंटर वर्क होत नाही, त्याच्यामुळे इफ यू कॅन फिक्स दॅट तर मग मी तुम्हाला हे इन लिव्ह ऑफ दॅट आय विल फॉरगिव्ह युअर फीज. तर मग मी तो फिक्स केला समहाव. आणि अशा प्रकारे तो प्रसंग माझ्या अजूनही लक्षात आहे. पण म्हणजे तुमची ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्किल्स बचावलं तुम्हाला. हो. आणि त्याच्यानंतर मग मी तिथे 1-2 वर्ष होतो. मग त्यानंतर मला लग्न करायचा माझा उद्देश होता. त्याच्यासाठी म्हणून मग मी म्हटलं चला भारतात जाऊया परत. मग तिथे गेल्यानंतर माझं लग्न झालं अदितीशी ऑफकोर्स. आणि नंतर आम्ही 1990ला परत ऑगस्टमध्ये परत यायला इथे निघालो. आणि आम्ही इथे आलो तो
न्यूजर्सीला आलो पहिल्यांदा. आणि म्हणजे माझं ते पहिलंच पदार्पण होतं अमेरिकेत. हो. अरुण तर येऊन गेला होता, त्याच्यामुळे त्याला काय अनुभव होता इथला थोडाफार. इथली समाज व्यवस्था म्हणा, हवामान म्हणा, भोवतालचं वातावरण म्हणा. मी पहिल्यांदाच होते, मला उत्सुकता तर होतीच नक्की. पण आपल्या दोघांचं असं ठरलं होतं नाही का की कायमचं काही अमेरिकेत जायचं नाहीये. कारण तू मला मला अजूनही आठवत आहे, तू मला म्हणाला होतास की तुला जर आवडलं तर राहायचं, नाही तर परत यायचं. आणि मला होपफुली आय वॉज थिंकिंग की तिला आवडेल म्हणून. पण म्हणजे माझा नोकरी तिथे होती, बँकेतला जॉब होता चांगला, 10-12 वर्ष केलेला, त्यामुळे स्थिर स्थावर होतं सगळं. तर अशा मनोधारणामध्येच मी इथे आलेले होते की इथे यायचं, 1-1.5 वर्ष 2 वर्ष फार तर राहायचं आणि हा देश बघायचा, जेवढा बघता येईल तेवढा अनुभव घ्यायचे वेगळे वेगळे आणि जायचं परत. आणि आम्ही B1 विसावरच परत आलो होतो. मी B2 वरती होते. B2 विसा मिळणं भयंकर मुश्किल होतं. त्या सगळ्या दिव्यातनं आम्ही गेलो, त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले आणि मग आमचं ट्रॅव्हल डेट पण ती पुढे गेली त्याच्यामुळे. आणि मग इथे आल्यानंतर त्याला लगेच जे प्रोजेक्ट स्टार्ट डेट होती ती निघून गेल्यामुळे प्रोजेक्ट लगेच त्याला हातात मिळालं नाही. मग त्यावेळेच्या त्या कंपनीच्या धोरणानुसार त्यांनी B1 विसावरती जे कोणी आणायचे एम्प्लॉईज त्यांना बेंचवर ठेवायचं. आता बेंचवर ठेवणं वगैरे हे मला काही सुतराम त्याची कल्पना नव्हती की म्हणजे नक्की काय असतं. तर बेंचवर ठेवताना एक नॉमिनल सॅलरी देऊन ते आपले त्यांना बसवतात ऑफिसमध्ये, तिथल्या त्यांचं जे हेडक्वार्टर्स असतात तिथे जाऊन काय तुम्हाला काम असेल ते द्यायचं. तसं त्याचं चालू झालं आणि आम्हाला मॉटेलमध्ये ठेवलं. तर मी या अपेक्षित की हां ठीक आहे बाबा, मॉटेलमध्ये 1-2-3 दिवस राहावं आणि मग जायला मिळेल, मग नंतर आपल्याला आपलं अपार्टमेंट मिळेल आणि मग आपला संसार थाटता येईल. पण तसं काही झालं नाही. मॉटेलमध्ये आम्ही 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर चांगले 4 आठवडे आम्ही मॉटेलमध्ये राहिलो. आता मॉटेलमध्ये किचनही नव्हतं, त्यामुळे तुम्ही कल्पना करा की आम्ही 4 आठवडे, भारतातून मी नुकतीच आलेली, इथलं अमेरिकेतलं फूड याची मला काही सवय नव्हती, त्याची माझी टेस्टही डेव्हलप झालेली नव्हती आणि हे प्रकार सगळे खायचे इथे म्हणजे मला अतिशय असं म्हणजे वाटायचं की त्यापेक्षा उपास केलेला बरा. पण खायला तर पाहिजे ना दररोज काहीतरी. मग आम्ही एक शक्कल लढवली आणि एक हॉट प्लेट घेऊन आलो आणि ती क्लिनिंग लेडी सकाळी रोज आमची मॉटेलची रूम क्लीन करायला यायची. ती येऊन गेल्यानंतर मग ती हॉट प्लेट काढायची लंचच्या वेळेला. त्याच्यावरती तांदूळ थोडे होते आणलेले आणि दही आणलं होतं समोरच्या ग्रोसरी स्टोअरमधनं. भात करायचा, दही भात बरोबर आणलेलं लोणचं होतं, दही भात लोणचं हा असं आमचं दररोज आहे ना तुला, दररोज ते लंच असायचं. हा लंचच्या वेळेला यायचा, तिथे जवळच होतं त्याचं ऑफिस, गाडी दिलेली होती कंपनीने, त्यामुळे बाकी सगळं छान होतं. पण खाण्यापिण्याचं काय म्हणजे अमेरिका सारख्या सुबत्ता देशामध्ये असलेल्या देशात आम्ही आलो जिथे खाण्यापिण्याची रेलचेल आहे असं म्हणतात, तिथे माझे मात्र अतिशय हाल झाले पहिले 4 आठवडे. त्याच्यानंतर आम्हाला प्रोजेक्ट मिळाल्यावर मग सगळं ते छान झालं आणि अपार्टमेंट मिळालं. मग आम्ही जाऊन ग्रोसरी भरपूर करून सगळा 4 स्वयंपाक करून मी त्याचा एक मस्त फोटो काढला. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म याची खरोखरीच त्यावेळी प्रचिती आली आणि त्या ब्रह्माचा दर्शन मला 4 आठवड्यांनी झालं. त्याच्यानंतर आपण मग मिनियापोलिसला लॉंग प्रोजेक्ट 10 महिन्याचा प्रोजेक्ट होता आणि त्यावेळेला आम्ही एक अपार्टमेंट घेतलं फुल्ली फर्निश्ड आणि माझं दुसऱ्या दिवशीपासून काम चालू झालं. सकाळी 7ला जायचं आणि संध्याकाळी कधी याचं काही निश्चितता नव्हती. त्याच्यामुळे आणि माझ्याकडे एकच कार असल्यामुळे आधी तिला कुठे बाहेर जायला पण काही हे नव्हतं. त्यामुळे तिचं मला असं वाटतं जरा कोंडमारा झाला तिथे, जबरदस्त कोंडमारा म्हणजे एकलकोंडेपणा फार झाला मला. कारण 4 भिंतीत परत अडकून पडले, मोबिलिटी काही नाही, गाडी एक तो घेऊन गेला की काय, माझ्याकडे काहीच नाही. बरं मित्रमैत्रिणी ओळखी काही नाही, त्यामुळे कोणाशी बोलायलाही कोणी नाही. भारतात फोन तर करता येत नव्हते त्यावेळेला एवढे, आठवड्यातनं एकदा 2 आठवड्यातनं एकदा फोन. त्याच्यामुळे माझी परिस्थिती म्हणजे अतिशय वाईट होती की दररोज मला वाटायचं की इथे राहू नये, आपण परत जावं. आणि हा संध्याकाळी घरी आला की मला सारखी विचारायची की मला परत जायचं आहे म्हणून, तुम्हाला तिकीट काढून दे. आणि ते काही शक्य नव्हतं, नवीन नवीन लग्न झालेलं. आणि हा म्हणाला 1-1.5 वर्ष मला काही हलता येणार नाहीये इथून. मग म्हटलं आता मलाच मार्ग काढायला पाहिजे यातून. म्हणून मी येलो पेजेस मधनं म्हटलं इथे मराठी मंडळ नक्की असणार मिनियापोलिसमध्ये, मराठी मंडळाचा नंबर मिळतो का बघूया. म्हणून मराठी मंडळाचा नंबर मिळवला. आम्ही तो कॉल केला त्यांना. तर त्यावेळच्या रजनी पाटणकर म्हणून प्रेसिडेंट होत्या, त्यांनी तो कॉल घेतला आणि माझ्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. मला विचारलं तुमच्या काय इथे नवीन ओळखी आहेत की नाही. मी म्हटलं आमच्या काही ओळखी नाहीत, आमचे कोणी मित्रही इथे जास्त नाही आहेत
आणि माझी फार पंचायत होते, कारण तो तर एक वेळा ऑफिसला जातो, तिथे त्याचे कलिग्ज आणि वातावरण सगळं बाहेरच्या जगात त्याला वावरायला मिळतं. मग त्या म्हणाला, तुला काय आवड कशाची आहे? म्हणलं काय नाही, गाण्याची वगैरे जरा आवड आहे. मग म्हणाले, अरे वा फारच छान, मग तुम्ही असं करा की आमचा आता दिवाळीचा कार्यक्रमच आहे लगेच, तर तुम्ही या कार्यक्रमाला, तुमची ओळखही होईल, बरेच मित्रमैत्रिणी मिळतील मराठी ते सुद्धा, आणि मग तू गाणं म्हण एखादं. तर मी लगेच तयार झाले, कारण मला हवंच होतं की जास्त मित्रमैत्रिणी मिळवायच्या. आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो तिथे. मग स्टेजवर आम्हाला बोलवून त्यांनी आमची ओळख करून दिली सगळ्यांची. ते मात्र मला खूप कौतुकास्पद वाटलं. आणि नंतर मी 2 गाणी म्हणली. एक कोरसमध्ये म्हटलं, तुम्ही एक फोटो बघितला असेल सुरुवातीला, मी, प्रियाताई शिलोत्री आणि वसुधा खाडीलकर आणि आमच्यावर अजून एक मैत्रिणी वंदना रांगणेकर आणि एक गृहस्थ आहेत ते वैद्य म्हणून. तर आम्ही चौघांनी असं एक गाणं म्हटलेलं होतं 5 जणांनी त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मी एक मराठी गाणं म्हणलं, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. तर कार्यक्रम वगैरे झाला आणि मग प्रेक्षकांमध्ये एक अमेरिकन बाई होत्या, साधारण 50-55 वर्षाच्या. त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, तुमचं गाणं किती सुंदर झालं, तुम्ही कुठे शिकलायत का गाणं? मला हे गाणं फार आवडतं. हे म्हणाल्या, किती जुनं गाणं आहे आणि मला खूप वर्षांनी हे गाणं ऐकायला मिळालं, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी चाट पडले त्यांच्या तोंडून अस्खलित मराठी ऐकून. कारण एक तर तुला आठवत असेल, त्या तुझ्याशी पण बोलल्या नाही का, आणि एक तर अमेरिकन बाई आणि इतकं शुद्ध मराठी बोलते. अमेरिकन ऍक्सेंट होता, नो डाऊट अबाउट इट, पण व्याकरण वगैरे त्याचं अगदी शुद्ध होतं. मग मी उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं, तुमचं नाव काय, तुम्ही कुठे राहता, तुम्ही मराठी कधी शिकलात, कशा शिकलात? मग त्या हसल्या आणि मला म्हणाल्या, माझं नाव मॅक्सिन बर्नस्टीन आणि मी इथलीच रहिवाशी आहे, मिनियापोलिसची, पण म्हणे मी भारताचं नागरिकत्व घेतलेलं आहे आणि मी इथे येते, 4 महिने राहते आणि मी बाकीचे महिने काही म्हणजे वर्षातले भारतात असते. तर मी म्हटलं, मग काय करता तुम्ही भारतात? मग त्यांनी सगळं त्यांच्या कार्याची मला माहिती दिली. त्या बाई लिंग्विस्ट आहेत आणि त्यांनी इथे जरी डिग्री घेतलेली असली तरी जेव्हा त्या भारतात गेल्या तेव्हा त्यांना विविध भाषांचा अभ्यास करायला खूप आवडला आणि त्यातल्या त्यात त्यांनी मराठी भाषेवर, ही भाषा प्रत्येक प्रांतागणिक कशी बदलते त्याच्यावरती त्यांनी PhD केली. नंतर त्यांना अशोका फेलोशिप पण मिळालेली होती. आणि त्या बाईंनी तिथे फलटणमध्ये, म्हणजे माझं गाव सातारा, मी सातारमध्ये वाढली, सातारच्या जवळच गाव फलटण, त्यामुळे मला अजूनही आपुलकी निर्माण झाली त्यांच्याबद्दल. तर फलटणमध्ये त्यांनी गरीब लोकांसाठी आणि भटक्या जमातीतल्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी प्री स्कूल चालू केलं होतं. आणि त्या म्हणाल्या की ही मुलं पहिल्यांदा माझ्या शाळेत यायची नाहीत, मला त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन यायला लागायचं. बरं, ही मुलं आंघोळ पण केलेली नसायची, तर मी त्यांना आंघोळ घालण्यापासून सगळं करायची. आणि मग त्यांनी प्री स्कूल, मग एलिमेंटरी स्कूल असं करत करत शाळेचा विस्तार वाढवला आणि मग नंतर त्यांनी प्रगत शिक्षण संस्था म्हणून संस्था पण काढली. त्याच्या आज बऱ्याच शाळा आहेत. म्हणजे आज आता अजूनही त्यांची ही संस्था जोमाने कार्यरत आहे. त्याला बरेच लोक त्यांना मिळालेले आहेत आणि तुम्ही त्यांची एक वेबसाईट आहे, प्रगत शिक्षण संस्था .org म्हणून. तर अशी म्हणजे त्यावेळी मला 90 साली त्या बाईंनी एवढीच माहिती दिली होती की माझी शाळा आहे आणि मी तिथे अशी काम करते. तर मला हा एक अतिशय हृद्य आठवण आहे की मी पहिल्यांदा अमेरिकेत आले आणि माझी एका अमेरिकन बाईशी, जिनी अमेरिकेचं नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व घेतलं निव्वळ तिथल्या तळागाळातल्या समाजातल्या मुलांसाठी काम करण्यासाठी. त्यामुळे मला भयंकर कौतुक वाटलं त्या बाईंचं आणि मलाही थोडंसं धन्य वाटलं की आज अशा बाईंची आपली ओळख झाली. तर ही एक अमेरिकेत आल्या आल्या जी पुढच्या 4-5 महिन्यात माझी आठवण होती, ती मी कायम आम्हाला दोघांनाही राहिली. त्याच्यानंतर मग आम्ही कनेटिकटमध्ये थोडे दिवस राहिलो, परतही गेलो ठरल्याप्रमाणे 91 साली आणि मग नंतर परत 93ला परत आलो. आणि मग माझा त्यावेळेला आम्ही परत व्हर्जिनियातच आलो आणि व्हर्जिनियात आम्ही 28 वर्ष आहोत तिथे. या कालखंडामध्ये 28 वर्षामध्ये इथे बराच परिवार बराच वाढला आमचा आणि आम्हाला विविध संस्थांमध्ये पण कार्य करायची संधी प्राप्त झाली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आमचं बिझी झालेलं आहे. आणि ते एका दृष्टीने चांगलंच आहे की लाईफ बिझी राहणं. तर त्यात आम्हाला खूप आनंद आहे. हा मिळालेला 28 वर्षांचा मोठा मित्र परिवार, त्यांचा सहवास, त्यांचा स्नेह याने आमचं आयुष्य आम्हाला अगदी समृद्ध झाल्यासारखं वाटतं. तर मंडळी, आपण असेच भेटत राहू विविध कार्यक्रमातून.
नमस्कार. नमस्कार.